श्रीमंत होण्यासाठी पैसा लागतो हे वाक्य मी अजिबात विश्वास ठेवत नाही. श्रीमंत होण्यासाठी माइंडसेट लागतो, मनापासून इच्छा लागते. तो माणूस नक्की श्रीमंत होतो. कारण जेव्हा इच्छा असते तेव्हा तो रस्ते शोधतो. ओके. जेव्हा इच्छा नसते आणि खूप पैसे असतात त्याला रस्ता सापडणारच नाही. कारण त्याला त्या रस्त्यावर जायचंच नव्हतं. माझे एक क्लायंट आहेत पुण्यातलेच. त्यांनी अगदी हातगाडी टाकली होती ओके. 6-7 वर्षांपूर्वी. आज ते पुण्यातले खूप मोठे होलसेलचे व्यापारी आहेत. हो. त्यावेळेस त्यांनी सुरू केली नुसती भाजी. आज ते भाजीबरोबर फळं पण विकतात. ओके. आणि त्यांचे स्वतःचे 2 फ्लॅट आहेत, 4 व्हीलर कार आहेत, दरवर्षी इंटरनॅशनल टूर करतायत. हो. किती पॉवर आहे ह्याच्यात. पण त्याच्यासाठी मूळ काय पाहिजे? मला मनातून इच्छा पाहिजे. करेक्ट. ती इच्छा रोज पाहिजे. माझ्याकडे पहिला अँड्रॉइड फोन होता, आता मला ॲपल तर घेणं भाग आहे. कारण माझी सॅलरी आता 1,00,000 झाली आहे. करेक्ट. मला दाखवायला लागेल. ते श्रीमंत दिसणं हां. आणि श्रीमंत होणं ह्या 2 अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. तर प्रत्येकाला हे ठरवायला लागेल, मला श्रीमंत नुसतं दिसायचंय का मला श्रीमंत व्हायचंय. हो. जे आयुष्य मी बाहेर लोकांचं बघितलंय, जे मी टीव्हीमध्ये बघतो, ते आयुष्य मला माझ्या आईवडिलांना द्यायचंय. हं. मग तुम्हाला मार्ग आपोआप सापडणार. मग तुम्ही मार्ग शोधणार. तो तुम्हाला मार्ग देणार. पण तुमची मनात इच्छा तर पाहिजे. आजपर्यंत ज्याने हा फॉर्म्युला फॉलो केलाय, कोणीही फेल झालेलं नाही. हो. 1000 दिवस टिकायची तयारी तुम्ही ठेवायची. आणि एकदा घरच्यांना बोलून बघा, की मी हे ठरवले 1000 दिवस. घरचे पण सपोर्ट करायला मागे नाही बघणार. ओके. श्रीमंतीचा मार्ग तुमच्या मनातून जातो, तुमच्या डोक्यातून जातो. हं. तुम्हाला तुमचं माइंडसेट पहिलं चेंज करायचं. श्रीमंत लोक काय करतात माहिती आहे? जो कमवलेला पैसा आहे ना, तो लोनमध्ये कधीच टाकत नाही. त्यांना दुसरं काय घ्यायचं ना, ते लोन घेतात. ओके. हां. व्याज भरतात. आणि ते व्याज भरताना ती जी अमाऊंट त्यांच्याकडे होती, ती अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात, जिथे ते व्याजापेक्षा जास्त अमाऊंट ते कमवत आहेत. हो. आज कुठल्या श्रीमंत माणसावर कर्ज नाहीये, मला एकही माणसाचं नाव सांगायचं. पण अशा लोकांना हे माहिती नाहीये, की आता दुसरे ऑप्शन्स आहेत. जिथे मी पैसे गुंतवले, तर ते पैसे माझे वाढतील पण, मला महिन्याचं इन्कम पण मिळेल. माझ्या पुढची पिढीसुद्धा बसून खाऊ शकेल. हं. म्हणजे मी त्यांना एक चांगलं लाईफस्टाईल द्यायचा प्रयत्न करू शकतो, त्या पैशातून. समजा एखादा व्यक्ती आत्ता आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि त्याला पुढच्या 5 वर्षामध्ये त्यातून बाहेर यायचंय. सो त्यांनी काय त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग आत्ता केलं पाहिजे जेणेकरून तो त्या अडचणीतून 5 वर्षात बाहेर पडेल? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत अजय धावणे सर, जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू गणेश. आपला पहिला पॉडकास्ट खूप प्रचंड व्हायरल झाला, रील्स खूप प्रचंड व्हायरल झाल्या, आजही त्याच्यावरती व्ह्यूज येत आहेत. आणि त्यामुळेच आपण आज सेकंड पॉडकास्ट करतोय. सो मला असं वाटतं की आज आपण कुठल्या विषयावर मार्गदर्शन करणार आहोत हे तुम्हीच सांगितलेलं बरं पडेल. आज आपण अगदी बेसिक गोष्ट जी प्रत्येक माणसाला, प्रत्येक अर्निंग करणाऱ्या माणसाला गरजेची असते ना, पुअर हॅबिट्स वर्सेस रिच माइंडसेट, ह्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. ओके, ओके, ओके. म्हणजे अर्थात गरीब व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्ती यांचा माइंडसेट काय असतो याच्यावर आपल्याला चर्चा करायची. गरीब लोकांच्या सवयी किंवा त्यांच्या हॅबिट्स आणि त्याच्या एकदम विरुद्ध आहे, की श्रीमंत लोक कसा विचार करतात, ओके. त्या गोष्टींकडे कसं बघतात, ह्या गोष्टींमधला फरक आज आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. जी लोक शून्यातून विश्व निर्माण करतात, माइंडसेट चेंज होतो की पैसा अचानक आल्यामुळे ते श्रीमंत होतात, एक्झॅक्टली काय, या सगळ्या गोष्टींवरती आजच्या पॉडकास्टमध्ये चर्चा होणार आहे. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. सो आता सर आपण सुरुवात करूयात. येस. सर, आपण बघतो की काही लोकांना 30,000च पगार असतो, पण ते बऱ्यापैकी सेव्हिंग करतात. काही लोकांना लाख रुपये पगार असतो, पण तरीही ते कर्जामध्ये असतात. मग एक्झॅक्टली याच्यामध्ये पैसा जास्त आहे म्हणून खर्च होतो, का माइंडसेट दोघांचा वेगळा आहे म्हणून एक कर्जात जातोय आणि एक सेव्हिंग करतोय? सुखाची व्याख्या काय? सुख कोणाला सुखी माणूस म्हणणार आपण? ज्याला रात्री चांगली झोप लागते, हां. जो दिवसभर काम करून पैसे कमी असू दे जास्त आहे, तो संध्याकाळी समाधानी आहे. त्याला रात्री झोपताना डोक्यात टेन्शन नाही आहे. शांत झोप लागते, गाढ झोप लागते, सकाळी उठून फ्रेश वाटते. हां. तसंच सेम डेफिनेशन श्रीमंतीची पण असायला हवी. म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आहे. आता किती पैसा म्हणजे श्रीमंत हे कुठेही लिहिलेलं नाही आहे. हां. कुठेही ह्याची व्याख्या दिलेली नाही आहे. आपण श्रीमंत कोणाला म्हणणार?
ज्याने झिरोतून सुरू केलंय, मगाशी तुम्ही खूप चांगलं वाक्य म्हणालात की शून्यातून जग उभं केलंय, त्याला आपण श्रीमंत म्हणू शकतो. श्रीमंताच्या मुलाला आपण श्रीमंत म्हणू शकतो का? नाही. तो सोन्याचा चांदीचा चमचा घेऊनच जन्माला आलेला आहे. श्रीमंत आपण त्याला म्हणायला पाहिजे ज्याने शून्यातून विश्व निर्माण केलं. शून्यातून विश्व निर्माण करताना जे माइंडसेट चेंज करायला लागतं ना, ते हा सगळ्यात मोठा रोल प्ले करतो. की श्रीमंत आणि गरीब राहायचंय. तुम्ही गरीब जन्माला आलात ह्याच्यात तुमचा दोष नाहीये. तुम्ही गरीब मेलात तर ह्याच्यात तुमचाच दोष आहे. हे खूप चांगलं वाक्य मी ऐकलंय. त्यामुळे गरीब जन्माला येणं तुमच्या हातात नव्हतं, पण श्रीमंत होणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही काही करा, तुम्ही नोकरी करा, छोटा व्यवसाय करा, पण जर तुम्हाला सतत हे वाटलं नाही की मी ह्याच्यात अजून चांगलं कसं करू शकतो, तर माणूस श्रीमंत होत नाही. एक खूप चांगली कॉन्सेप्ट आम्ही ऐकली होती, हेडॉनिक ॲडॅप्टेशन. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा नवीन असते ना, तिचं कुतूहल असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिली सॅलरी, नवीन मोबाईल, नवीन घर पहिल्या दिवशी नवीन असतं, नवीन मोबाईल पहिल्या दिवशी नवीन असतो, दुसऱ्या दिवशी तो नवीन नसतो, दुसऱ्या आठवड्यात तो नवीन वाटत नाही, आपण यूज टू झालेलो असतो त्याला. 30,000 पगार ज्याचा पहिला पगार आला ना, तो खूप एक्सायटेड आहे, त्याला खूप आनंद झाला आहे. आता तो त्याच्या मनाप्रमाणे सगळं करू शकतो. तो थोडे घरी पैसे देईल, तो स्वतःच्या मर्जीने काय खाणं पिणं करायचं असेल ते करेल, काय घ्यायची एखादी वस्तू बाकी असेल तर तो ते करेल. पुढच्या महिन्यात 30,000 पगार आले की ती तेवढी एक्साइटमेंट नसते. ह्याला ही कॉन्सेप्ट म्हणतात हेडॉनिक अडॅप्टेशन. 30,000 पगारावरून तो जेव्हा 1,00,000 पगारावर जातो तेव्हा त्याने त्याच्या स्वतःच्या हॅबिट्स चेंज करत गेला, त्याने त्याचा माइंडसेट चेंज करत गेला, त्याने स्वतःला अजून वरच्या लेवलचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्याने मनाला हे सांगितलं की 30,000 पगार माझा कमी होता, आता माझा 1,00,000 पगार आहे. पण त्याने ॲट द सेम टाईम खर्च पण वाढवले. जेव्हा त्याचा पगार 30,000 होता ना, तेव्हा तो बसने जात होता, शेअर ऑटोने जात होता, ट्रेनने जात होता. आता तो ओला करतोय, आता तो कॅब बुक करतोय. आता त्याचा खर्च ऑटोमॅटिक वाढला. आता तो अगोदर मित्रांबरोबर महिन्यातून एकदा भेटत होता, आता तो दर विकेंडला जायला लागलाय. आता बाकीचे मित्र बाईकवर टूर करतायत, फिरायला जात आहेत, तो पण जायला लागलाय. त्यामुळे ज्यावेळेस 30,000 पगार होता ना, त्याने ही माइंडसेट ठेवली होती की माझं हे बरोबर आहे, हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे, कारण तो पहिला होता. आता 1,00,000 पगार जेव्हा पहिल्यांदा येईल तेव्हा ती एक्साइटमेंट असेल, पण दुसऱ्या महिन्यात येईल, तिसऱ्या महिन्यात येईल, तेव्हा ते माइंडसेट नसणार आहे त्याचं. आता तो पहिला खर्चाकडे वळणार आहे. सो आपला जो सब्जेक्ट आहे, रिच माइंडसेट वर्सेस पुअर माइंडसेट, हा सब्जेक्ट इथूनच सुरू होतो की माझं मन काय सांगते मला की आता खर्च कर. पण हे माइंडसेट पुअर आहे, गरिबीचं माइंडसेट आहे. श्रीमंत लोक काय करतायत, मी कमवलेल्या पैशातून अजून पैसा कसा कमवता येईल, कमीत कमी वेळेत मी जास्तीत जास्त पैसा कसा कमवता येईल. मी समजा एखादी नोकरी करतोय, तर मी अजून काय केलं तर मला नोकरीत प्रमोशन मिळेल, मला बेटर जॉब मिळेल, मी मॅनेजर लेवलला जाईल, किंवा मी दुसऱ्या कंपनीत जम्प करताना मला चांगलाच पे ग्रेड वाढलेला असेल. ह्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे, एखादा कोर्स करायला पाहिजे, तर ते आलेल्या सॅलरीतून मी कसं मॅनेज करू, पहिलं हे बघणारा माणूस श्रीमंत होतो. तेच हा माणूस काय विचार करेल, ज्याला खर्च करायचा तो पहिला खर्चाचा विचार करेल की मी कुठे खर्च करू. आता माझ्याकडे पहिला अँड्रॉइड फोन होता, आता मला ॲपल तर घेणं भाग आहे, कारण माझी सॅलरी आता 1,00,000 झाली आहे, मला दाखवायला लागेल. ते श्रीमंत दिसणं आणि श्रीमंत होणं ह्या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. तर प्रत्येकाला हे ठरवायला लागेल, मला श्रीमंत नुसतं दिसायचं आहे का मला श्रीमंत व्हायचं आहे. अचानक 1,00,000 रुपये पगार झाल्यानंतर ना असं वाटतं की कुठे पैसे खर्च करू, हे होतंच. पण मग या लोकांची मानसिकता अशी मी बघितलेली आहे की अगोदर आयुष्य जगता आलं नाही, मग आत्ता पगार मिळाला तर जगून घ्या, पुढे काय होणार आहे काय माहिती आहे. मग अशा लोकांना काय उत्तर द्याल? हे म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले ना, त्याने कुठेतरी पहिली सुरुवातीची खूप वर्षात खूप स्ट्रगल केले, खूप धडपड केली आहे. हे अगदी खरं आहे. म्हणजे अगदी दुपारच्या जेवणात मी खाताना पण मला जर पैसे बघायला लागत होते ना, तर आणि आता माझा पगार 1,00,000 आला ना, तर तो माणूस तिथे विचार नाही करणार की अरे आता तर मी खायला पाहिजे ना. तर हे 100% बरोबर आहे, त्याच्यात काही चूक नाही आहे. मी असं कधीच सजेस्ट करणार नाही, मी असं कधीच म्हणणार नाही की नाही आता आलेले पैसे पण सेव्हिंग करा. पण कुठेतरी ह्या दोन्ही गोष्टीची सांगड घालता आली पाहिजे की मी चांगलं आयुष्य, म्हणजे जे आयुष्य मला जगायचं होतं, मला जे चांगलं खाणं खायचं होतं, त्याच्याबरोबरच मी भविष्यात माझं अजून बेटरमेंट कशी होईल, मी अजून चांगलं कसं करू शकतो, त्याच्यासाठी मला इन्व्हेस्ट करायला लागतील. एखाद्या कोर्समध्ये, एखाद्या चांगल्या कोर्समध्ये
मला नोकरी करायची आहे, मी नोकरी करतोय, पण नोकरी करत करत मला जर लक्षात आलं की नाही, मी एखाद वेळेस बिझनेस चालू केला तर मी चांगलं करू शकेन, तर त्याची सुरुवात आज कुठेतरी 500,000 रुपयाने करता आली पाहिजे. हे माइंडसेट पाहिजे. पैसा कधीच मोठा नसतो. करेक्ट. म्हणजे श्रीमंत होण्यासाठी पैसा लागतो हे वाक्य मी अजिबात विश्वास ठेवत नाही. श्रीमंत होण्यासाठी माइंडसेट लागतो, मनापासून इच्छा लागते. तो माणूस नक्की श्रीमंत होतो. कारण जेव्हा इच्छा असते तेव्हा तो रस्ते शोधतो. ओके. जेव्हा इच्छा नसते आणि खूप पैसे असतात त्याला रस्ता सापडणारच नाही, कारण त्याला त्या रस्त्यावर जायचंच नव्हतं. त्यामुळे पैसा असणं म्हणजे श्रीमंती नाही. पैसा असून तो रिसोर्सेस चांगला वापरून मी माझं इन्कम वाढवणं, त्याला श्रीमंतीचा मार्ग म्हणता येईल आपल्याला. एक ना खूप चांगला फॉर्म्युला आहे जो ह्या दोघांमधला डिफरन्स अगदी स्पष्टपणे सांगतो. श्रीमंत माणूस काय करतो, पहिला इन्कम आला ना तो पहिला इन्व्हेस्टमेंट करतो आणि मग त्याची राहिलेली अमाऊंट तो एक्सपेन्सेस टाकतो. म्हणजे त्याने इन्व्हेस्टमेंटचे पर्याय ठेवलेले असतात की मी एवढी अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट करणारच. त्याच्यात पण त्याने पर्याय ठेवलेत, शॉर्ट टर्मसाठी वेगळे, मिड टर्मसाठी वेगळे, लॉंग टर्मसाठी वेगळे. त्याचे काही स्वप्न असतील, मला कार घ्यायची, मला बाईक घ्यायची, मला घर घ्यायचं आहे, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेत. त्याच्यातून थोडे पैसे तो एक्सपेन्सेससाठी सुद्धा ठेवणार आहे. ओके. पण पुअर माइंडसेट काय म्हणतो, मी एवढी वर्ष स्ट्रगल केले, आता माझ्याकडे पैसा यायला लागला, आता मी पहिला खर्च करतो. पण तो हे ठरवत नाही की मी कधीपर्यंत खर्च करणार आहे. तो काय करतोय, पहिलं इन्कम आलं की मी पहिले एक्सपेन्सेस करणार आहे, त्याच्यातून जर काही उरले तर मी इन्व्हेस्ट करणार आहे. पण मला सांगा, आजपर्यंत कोणाचे एक्सपेन्सेस फिक्स्ड आहेत? म्हणजे ज्याने आयफोन 14 घेतला त्याला 15ची लालच आली, 15 आला, तो 1 वर्षात तो 16-17 पर्यंत पोहोचला आणि लेटेस्टवाला फोन सगळ्यांनाच हवा आहे. सो हे माइंडसेट तुम्हाला आधी डिसाईड करावं लागतं. श्रीमंत लोक पहिलं हे करतात की मी आलेल्या पैशातून माझे पहिल्या इन्व्हेस्टमेंट्स, मग एक्सपेन्सेस, मग तुमचे वायफळ एक्सपेन्सेस सुद्धा कंट्रोल होतात. पण ह्याच्या विरुद्ध आहे पुअर माइंडसेट. तो म्हणतो मी पहिला एन्जॉय करतो. मी एन्जॉय करण्याच्या विरुद्ध अजिबात नाही आहे, पण तुम्ही प्लॅनिंग करून एन्जॉय करा. तुम्ही ठरवा ही अमाऊंट मला खर्च करायची, 10%, 20%, 25% तुम्ही ठरवा की ही मी माझ्या स्वतःच्या आनंदावर खर्च करणार. तुम्हाला गिल्ट नाही येणार, तुम्हाला वाईट नाही वाटणार आणि ॲट द सेम टाईम तुम्ही काहीतरी अमाऊंट सेव्ह पण केलेली असेल. तर ह्या गोष्टीची सांगड घालून जो इन्व्हेस्टमेंट करेल, जो प्लॅन करेल, तो नक्की यशस्वी होईल आणि तो श्रीमंत होईल. जसं तुम्ही म्हणाल की श्रीमंत होण्यासाठी पैसा गरजेचा नाही, माइंडसेट गरजेचा आहे. मग समजा आपले काही व्ह्युअर्स आहेत आणि आत्ता त्या स्टेजमध्ये आहेत आणि त्यांना श्रीमंत व्हायचे किंवा एक आयुष्यात एक ध्येय गाठायचं आहे, सो त्यांनी त्यांच्या माइंडसेटमध्ये आत्तापासून काय बदल केला पाहिजे? मी खूप स्ट्रॉंगली रेकमेंड करतो, खूप मनापासून तुमची इच्छा पाहिजे. मनापासून तुमची इच्छा पाहिजे की मला अजून चांगलं करायचं आहे, अजून चांगलं करायचं आहे. म्हणजे एखाद्याला खरंच जॉब नव्हता, काहीतरी खूप छोटी कामं करत होता आणि त्याने स्वतःच एक भाजीची गाडी टाकली, एक वडापावची गाडी टाकली, एक रिक्षा चालवायला घेतली किंवा एखादी छोटी नोकरी लागली. कुठलंही एक्झाम्पल घ्या, प्रत्येक वेळी रोज सकाळी उठून त्याने स्वतःला हे सांगितलं पाहिजे की आज मला कालच्यापेक्षा बेटर करायचं आहे. काल मी जर माझी 10 किलो भाजी विकली असेल तर आज कमीत कमी 15 किलो भाजी गेली पाहिजे, 12 किलो गेली पाहिजे. रोज तो वाढलेला फिगर स्वतःला टार्गेट दिलं पाहिजे. भाजी विकणाऱ्यापासून आठवतं, माझे एक क्लायंट आहेत पुण्यातलेच, त्यांनी अगदी खरंच हातगाडी टाकली होती ओके. 6-7 वर्षांपूर्वी. आज ते पुण्यातले खूप मोठे होलसेलचे व्यापारी आहेत. हो. नुसती भाजी त्यावेळेस त्यांनी सुरू केली, नुसती भाजी. आज ते भाजीबरोबर फळं पण विकतात आणि त्यांचे स्वतःचे 2 फ्लॅट आहेत, 4 व्हीलर कार आहेत, दरवर्षी इंटरनॅशनल टूर करतायत. हो. किती पॉवर आहे ह्याच्यात. पण त्याच्यासाठी मूळ काय पाहिजे, मला मनातून इच्छा पाहिजे. ती इच्छा रोज पाहिजे. आज इच्छा झाली, आत्ता मी जेवताना मला आठवलं, हा मला श्रीमंत व्हायचं, मला मोठं काहीतरी करायचं, आणि झोपताना ठीक आहे बघू उद्या, आज मी नाही काय करत, आज कंटाळा आला, आज थकलोय, नाही होणार. प्रत्येकाला मनातून इच्छा पाहिजे. एक रिक्षा चालवणारा माणूस आहे, भाड्याची रिक्षा चालवतोय, त्याने पहिलं स्वतःला हे टार्गेट दिलं पाहिजे की 6 महिन्यात, वर्षभरात मी एवढं पैसे सेव्ह करीन की मी माझी स्वतःची रिक्षा घेईन. ती स्वतःची रिक्षा भले त्याने लोनवर घेऊ दे, ती रिक्षा घेतल्यानंतर त्याने लगेच दुसरं टार्गेट ठेवलं पाहिजे की मला आता माझी स्वतःची अजून एक रिक्षा घ्यायची जी मी भाड्याने देईन. त्या 2चे 5 रिक्षा कसे करता येतील हे त्याने विचार केला पाहिजे. हा विचार तुमच्या मनात आणि डोक्यात कायम राहिला पाहिजे. तुम्ही बिझनेस कुठलाही करा, चहाची टपरी टाका. चहाची टपरी, 10 रुपयाचा चहा मिळतोय आज. आपण चहा बनवतो घरी, किती खर्च येतो त्याचा, पण बाहेर
₹10 देताना नाही म्हणत नाही. नाही बरोबर. एक साधा चहावाला दिवसाचे 100 चहा विकले तर ₹1000 गल्ला झाला. हो. काय नाही म्हटलं तरी ₹700 हातात पडतात. म्हणजे करायचं झालं तर अपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. त्या चहावाल्याने पण हा विचार केला पाहिजे, की मला कस्टमर बेस वाढवायला अजून काय करायला पाहिजे. आज प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. तर चहावाल्याने पण सोशल मीडिया चालू केलं ना, किती गर्दी होते लोकांकडे. करेक्ट. हो. कितीतरी ऑप्शन्स आहेत. फक्त तुम्हाला पाहिजे काय? ती मनात ती आग पाहिजे. डोक्यात तो विचार पाहिजे, की मला श्रीमंत व्हायचंय, मला ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचंय, मला माझं काहीतरी विश्व निर्माण करायचंय. त्यामुळे ऑप्शन तुम्हाला आपोआप मिळणार. हे मॅनिफेस्टेशनमध्ये प्रत्येक वेळी शिकवलं जातं, की तुम्ही विचार तर करा. तुम्ही ह्या निसर्गाकडे, तुम्ही तुमच्या देवाकडे मागा, पण मागताना छोटं मागू नका, मोठं मागा. रस्ता तुम्हाला आपोआप मिळत जातो. पण मागा. देव तुम्हाला मागायला नाही शिकवणार. तुम्ही मागितलेलं देऊ शकेल. पण आजकाल आपण बघतो मिडल क्लास फॅमिलीमध्ये समजा घरच्यांनी मुलाला म्हटलं की बाबा तू आता जस्ट ग्रॅज्युएशन झालाय, काहीतरी व्यवसाय कर, वडापावची गाडी टाक, चहाची टपरी टाक. पण मुलांची मानसिकता अशी असते की आपल्या स्टेटसला शोभणार नाही. सो मला लाज वाटते, मी नाही करणार. मग जर अशी मानसिकता असेल तर तो व्यक्ती श्रीमंत कसा होईल? एक खूप छान डायलॉग आहे. कोई भी धंदा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. करायचं म्हटलं ना, तर लोकांना मॉलमध्ये छोट्या-मोठ्या नोकऱ्या करण्यात धन्यता वाटते. हां. पण तेच मी स्वतःची रिक्षा चालवून किंवा एक शिफ्टमध्ये रिक्षा चालवून किंवा स्वतःचा चहाची टपरी टाकून किंवा वडापावची गाडी टाकून मी पैसे कमवणं, ह्याच्यात त्यांना थोडं अनकम्फर्टेबल होतं, लाजल्यासारखं होतं. ह्याचं सगळ्यात मोठं कारण आहे सोशल मीडिया. ओके. कारण सोशल मीडियावर त्याचे मित्र आहेत, त्याचे ग्रुप्स आहेत. कोणीही स्वतःचा स्टेटस टाकताना मॉलमधले स्टेटस टाकतो, वडापाव खाताना स्टेटस नाही टाकत. ह्या लोकांनी त्यालाच आयुष्य मानले, ओके. बाउंड्री बनवली स्वतःला. MBA चहावाला नाव ऐकलंय? हां. MBA केलेला मुलगा IIM मधून त्याने स्वतःची चहाची टपरी टाकली. टपरीच, हां, पहिली टपरीच होती. नंतर त्याने आउटलेट्स दिलेत. लोकांनी 10-10 लाख रुपये त्याला देऊन त्याच्या फ्रँचायझी विकत घेतात. काय विकतोय तो? फक्त चहाच. पण त्याने त्या चहाला, त्या चहाच्या टपरीला ब्रँड बनवला. हं. हे व्हिजन होतं. तुम्ही स्वतःची टपरी टाकताना हे व्हिजन ठेवा ना. करेक्ट. तुम्ही वडापावची गाडी टाकताना हे विजन ठेवा, की माझा वडापाव ना ब्रँडेड वडापाव करतो पुण्यातला. सगळ्यात बेस्ट असला पाहिजे किंवा निदान माझ्या एरियातला तरी बेस्ट असला पाहिजे. कोणी चुकून माझ्या एरियातून जाताना म्हणणार, अरे हा याचा वडापाव तरी खाऊन जावा. असा ब्रँड बनवायचा विचार करून तुम्ही वडापावची गाडी टाका. तुम्ही कॅल्क्युलेशन करायला सांगा. म्हणजे ज्या मुलाला लाज वाटते ना, हं. त्याला कॅल्क्युलेशन करायला सांगा. तुझा महिन्याचा पगार किती येतोय हं. आणि तू एखादी टपरी टाकल्यामुळे तुझं महिन्याचं इन्कम काय होणार आहे. हं. एक खूप चांगलं गणित मी ऐकलं होतं. कुठलाही बिझनेस करायचा ना, तर 1000 दिवस द्यायचे. 1000 दिवस. ओके. म्हणजे साधारण 3-3.5 वर्ष. हं. मग त्याच्यात फायदा होऊ दे, नुकसान होऊ दे, मागे वळून बघायचं नाही. हं. त्या बिझनेसला तुम्ही 1000 दिवस दिलेत ना, तो बिझनेस तुम्हाला आयुष्यभर पुढे बघायला लावणार. ओके. आजपर्यंत ज्याने हा फॉर्म्युला फॉलो केलाय, कोणीही फेल झालेलं नाही. ओ. 1000 दिवस टिकायची तयारी तुम्ही ठेवायची. आणि एकदा घरच्यांना बोलून बघा, की मी हे ठरवले 1000 दिवस. घरचे पण सपोर्ट करायला मागे नाही बघणार. ओके. श्रीमंतीचा मार्ग तुमच्या मनातून जातो, तुमच्या डोक्यातून जातो. हं. तुम्हाला तुमचं माइंडसेट पहिलं चेंज करायचं. करेक्ट. लोक मॉलमध्ये जाऊन झाडू मारायला तयार होतात, हो. कारण मॉलची नोकरी आहे, मला हो. स्टेटस टाकता येतं. मी ऑफिसला जाताना, ऑफिसवरून येताना लोक मला बघतात, की अरे हा मॉलमध्ये कामाला जातो, आतमध्ये काय करतो कोणाला माहीत नाही. हं. पण स्वतःचा बिझनेस करायला लाजतात. तुमच्याकडे एक चांगला मोठा बिझनेस आहे, 10 लाख 20 लाख रुपये महिन्याला येत आहेत. आता त्या 10 लाख 20 लाखाचे 50 लाख कसे करता येतील, मला हा विचार करायचा आहे. हं. बिझनेस चांगला झाला आणि मी तिथे सेट झालो. ज्या दिवशी तुम्ही समाधानी झालात, तुमची डिक्लाईन चालू होते. ओ. तुम्ही ग्रोथ करणार नाही. ग्रोथ करायला तुम्हाला रोज हाच विचार करायचा आहे, की मला हे अजून चांगलं कसं करता येईल. हं. मला रोज चांगलं कसं करता येईल. सचिन तेंडुलकरचं ना हे एकच गणित होतं. तो जगातल्या कुठल्याही बॅट्समनची कंपॅरिझन करत नव्हता. तो रोज हेच विचार करायचा, मी काल कसा आऊट झालेलो, आज मी तसा आऊट नाही होणार. मी ह्याच्यापुढे कधीच तसा आऊट नाही होणार. मी काल किती चांगलं खेळलो, आज मी त्याच्यापेक्षा चांगलं खेळेन. काल मी जर 50 रन केले होते, आज मला 100 तरी करायचे. हे त्याचं माइंडसेट त्याला जगातला ग्रेटेस्ट बॅट्समन बनवून गेला. करेक्ट. 10वी शिकलेला होता तो. हं. शिक्षण नव्हतं जास्त, पण त्याच्या डोक्यात सतत एकच विचार होता, हं. मला जगातला बेस्ट बॅट्समन व्हायचं आहे. ते त्यानं केलं. कारण तो दुसरा कुठला विचार करत नव्हता, मेहनत करायला घाबरला नाही आणि त्याने ते केलं. सेम एक्झाम्पल, एक आत्ता 15 वर्षाचा पोरगा धुमाकूळ घालतोय क्रिकेट वर्ल्डमध्ये. हं.
वैभव सूर्यवंशी 15 वर्षाचा मुलगा आहे तो. किती शिकला असेल? त्याच्या आईवडिलांनी किती मेहनत केली आहे? तो काय करतो, रोज 600 बॉल खेळत होता तो, रोज 600. ऊन वारा पाऊस काही बघितलं नाही. खूप रिमोट एरियात राहत होता. रोज त्याला 3.5 ते 4 तास जायला आणि 3.5 ते 4 तास प्रवास यायला करायला लागत होता आणि उरलेल्या 4-5 तासाचा तो फक्त प्रॅक्टिस करत होता. ही जी डेडिकेटेड मेहनत होती ना, त्या मेहनतीने त्याला आज वैभव सूर्यवंशी मोठं नाव केलं. आज जगातला एकही क्रिकेटर असा नाही जो वैभव सूर्यवंशीला ओळखत नाही. 15 वर्षांचा मुलगा आहे. कॉम्प्लॅन बॉय म्हणून त्याला ॲडव्हर्टाईज मिळाली आणि ती खरंच जेन्युइन ॲडव्हर्टाईज मिळाली, कारण तो लहानच आहे अजून वयाने. पण त्याने ह्या वयात जी अचिव्हमेंट केली ना, त्याच्या मागे त्याच्या आईवडिलांची मेहनत आहे. त्याचे आईवडील खूप गरीब घरातून आलेत. माइंडसेट पाहिजे. त्यांनी पैसा नव्हता बघितला, त्यांनी त्याचं पॅशन बघितलं होतं, त्याचं डेडिकेशन बघितलं होतं. त्या पॅशनने त्याला वैभवला ते वैभव पण मिळवून दिलंय. सो आपण एक बघतो की ज्या लोकांचं आयुष्य खडतर असतं, जसं मी मगाशी म्हणून शून्यातून विश्व निर्माण करतात. सो अशा लोकांचा माइंडसेट आणि जी लोक श्रीमंत आहेत त्यांची जी मुलं आहेत, जसं तुम्ही मगाशी म्हणाल की श्रीमंताचा मुलगा जो आहे तो श्रीमंत नाही होऊ शकत, कारण त्याच्या स्वतःचं कर्तृत्व काही नाहीये. मग या दोघांच्या माइंडसेटमध्ये एक्झॅक्टली काय फरक असतो? श्रीमंत माणूस काय करतो ना, त्याच्या मुलाला ते सगळं द्यायला जातो जे त्याला लहानपणी मिळालं नाही. पण एक बेसिक गोष्ट माणूस विसरतो, तो आज श्रीमंत झालाय त्याच गोष्टींमुळे जे त्याला मिळाले नाहीत. म्हणजे हा थोडा डीप थॉट आहे. म्हणजे ज्या गोष्टीत त्याने स्ट्रगल केलं त्या गोष्टीने त्याला ती श्रीमंती मिळवून दिली किंवा त्याला एक सक्सेस मिळवून दिलं, एक प्लॅटफॉर्मवर तो बसलाय. ते त्यानं आयतं दुसऱ्या मुलाला पास ऑन केलं आणि त्याला त्याची किंमत नाही कळणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर गर्दीतल्या लोकल पकडून मी ऑफिसला जाऊन माझं काम करत होतो आणि मग तिथे मला प्रमोशन मिळालं. आता मला माहिती आहे प्रमोशन मिळालं, मला किती मेहनत केली आहे मी. पण मी मॅनेजर असताना मुलाला डायरेक्ट मॅनेजर म्हणून जर मी माझ्या कंपनीत रुजू केलं, माझ्या जागेवर लावलं त्याला, किंवा माझ्यासारख्या एखाद्या दुसऱ्या कंपनीत लावलं माझ्या ओळखीने, त्याला ते स्ट्रगल माहिती नाही आहे की मुळात किती स्ट्रगल करावं लागतं इथे येईपर्यंत, आणि त्याला त्याची किंमत पण नसणार आहे. माझा पहिला पगार 300 रुपये होता. मॅनेजर झाल्यानंतर माझा पगार 1.5 लाख आहे. माझ्या मुलाला डायरेक्ट 1.25 लाख रुपये पगार सुरू झाला. तर त्याला त्या 300 रुपये कमवण्याचं समाधान कधीच मिळणार नाही आहे. आणि त्याला कळणार पण नाही 300 रुपये कमवायला मी 30 दिवस काम केलं होतं. त्यांनी जो अनुभव घेतला आहे तो त्याला द्यायलाच पाहिजे. हे माझं पर्सनल मत आहे की हे प्रत्येक मुलाला द्यायला पाहिजे की तू एवढा खडतर प्रवास करू नकोस, पण निदान प्रवास तरी कर. तर श्रीमंताच्या मुलांना हे बेसिक ज्ञान मिळालं पाहिजे. आता मी जर खरंच खूप गरीब परिस्थितीतून आलोय ना, तर मी बघितलेत माझ्या आई वडिलांनी किती कष्ट केलेत. 2 वेळच्या जेवणासाठी मला किती मेहनत करावी लागत होती. माझ्या आई वडिलांना किती त्रास सहन करावे लागत होते. त्यामुळे त्यांनी एवढी मेहनत करून, एवढे कष्ट करून जर मला शिकवलंय, मला ह्या लायक बनवले की मी आता काहीतरी करू शकतो, तर आता माझी जबाबदारी आहे की त्यांना ह्या कष्टातून बाहेर काढायची. त्यांच्याकडे बघून रोज मला ती ऊर्जा आली पाहिजे, रोज मला ती ताकद मिळाली पाहिजे. ते माझं मोटिवेशन असलं पाहिजे की हे मला ह्यांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे. जे आयुष्य मी बाहेर लोकांचं बघितलंय, जे मी टी व्हीमध्ये बघतो, ते आयुष्य मला माझ्या आईवडिलांना द्यायचं आहे. मग तुम्हाला मार्ग आपोआप सापडणार. मग तुम्ही मार्ग शोधणार, तो तुम्हाला मार्ग देणार. पण तुमची मनात इच्छा तर पाहिजे. श्रीमंताला ती तडजोड करायची वेळ येत नाही, त्याच्याकडे ऑलरेडी सगळंच आहे. त्यामुळे त्याच्याकडे फक्त एकच टार्गेट असतं की ठीक आहे, झालं तर झालं, नाही झालं तर माझ्याकडे आहेच. पण जो माणूस खरंच हालाकीच्या परिस्थितीतून आलाय त्याला पर्यायच नाहीये. त्याला स्वतःला हेच सांगायचं आहे की मला रोज चांगलंच करायचं, रोजच करायचंय, मला अजिबात थकायचं नाही, थांबायचं नाही. स्नेह देसाई म्हणून एक खूप मोटिवेशनल ट्रेनर आहे, मोठा इंडियामध्ये फेमस आहे. त्याच्या सगळ्या कोर्सेसमध्ये ना तो हेच शिकवतो, रोज स्वतःला चांगलंच बोला, मोठं बोला, मोठं मागा, तर तुम्हाला मोठं मिळेल. आपण मागतानाच मोठं मागत नाहीये. तुम्ही मागताना 2 BHKच्या ऐवजी 4 BHK मागितलं असताना तर तुम्हाला 4 BHK सुद्धा मिळाला असता. पण आपण आपल्या पास्टवर डिपेंड राहून आपण स्वतःला जज करतो की एवढं बस झालं मला. सो हालाकीच्या परिस्थितीत शिकलेल्या मुलाला ना त्याची ऊर्जा हीच आहे, रोज स्वतःला आरशात बघावं त्याने आणि सांगावं तुला आज चांगलं करायचं आहे, कालच्यापेक्षा आज बेटरच करायचं आहे. गेल्या महिन्यात एवढं इन्कम झाले त्याच्यापेक्षा 10-20% तरी जास्त करायचं आहे. ज्या महिन्यात तुम्ही कमी व्हाल पुढच्या महिन्यात त्याचं कॉम्पन्सेट झालं पाहिजे, तरच तुमची ग्रोथ होत राहील. ग्रोथ ही परमनंट झालीच पाहिजे.
त्याला अल्टरनेटिव्ह नाही. सो असं म्हणतात की जे रिच माइंडसेट ज्यांचा आहे त्यांच्या वेळेला किंमत असते आणि ज्यांचा पुअर माइंडसेट आहे ते वेळेची किंमत करत नाही. सो हे कितपत खरं आहे? हे मी सांगेन अगदी 100% खरं आहे. मागे खूप वाचनात एक खूप चांगलं वाक्य आलं होतं, की रिकाम्या वेळेत तुम्ही काय करता हम्म. ह्याच्यावरून तुमचं भविष्य ठरत असतं. ओके. म्हणजे मी कामावरून घरी आलो, आता उरलेल्या वेळेत मी काय करतोय? रील्स स्क्रोल करत बसलोय, मोबाईलवर टाईमपास करतोय, गेम खेळतोय, बाहेर मित्रांबरोबर फिरायला जातोय, टाईमपास करतोय. आणि रिच माइंडसेट काय करेल? कामाची वेळ संपली, आता अजून काय बेटर करता येईल मला, किंवा मला 2 तास दुसरं काहीतरी पार्ट टाइम बिझनेस करायचा आहे, तर ओके. 2 तासात 3 तासात काय करता येईल, 4 तासात काय करता येईल, ह्याचा विचार करतो. हो. आता मला सांगा, जो माणूस 2-3 तास थोडंसं एक्स्ट्रा काम करेल, महिन्याच्या शेवटी इन्कम कोणाचं जास्त असणार आहे? हम्म. ज्याने थोडं जास्त काम केलं. करेक्ट. म्हणून तर मी दरवेळी म्हणतो की माइंडसेट, मला डोक्यात विचार पाहिजे. रिकाम्या वेळेत बसून तुम्ही जर मोबाईलवर हे शोधलं की मी बिझनेस कुठला करू, माझ्यामध्ये हे स्किल आहे किंवा मी हे स्किल डेव्हलप करू शकतो, तर मी कोणता बिझनेस मला ह्या 2-3 तासात करता येईल, हम्म. हे शोधलं आणि एखादी आयडिया क्लिक झाली, त्या MBA चहावाल्यासारखी एखादी आयडिया क्लिक झाली, तुमचं आयुष्य बदलू शकते. करेक्ट. एक आयडिया तुमचं आयुष्य बदलायला किती वेळ लागतो? 1 सेकंद, हम्म. एक रील, 50 सेकंड्स, 1 मिनिट, एखादी चांगली रील. पण तुम्ही त्या माइंडसेटने रील स्क्रोल केली पाहिजे. तुम्ही फक्त टाइमपास करतोय म्हणून जर रील बघत बसलात, नाही मिळणार. आता कितीतरी बिझनेस कोच आहेत जे बिझनेस आयडियाज देत आहेत. Day 30 बिझनेस आयडिया, Day 31 बिझनेस आयडियाज, असे कितीतरी आहेत. तुम्ही ते शोधलं तर मिळेल. स्क्रोल करता करता आलं, आवडलं, बघितलं, हां मी आता हे उद्या करतो, परत दुसऱ्या रीलमध्ये क्रिकेटचं आलं, अरे हां ह्याने हे असं चुकीचा फटका मारला, संपला विषय. कारण तुमचा माइंडसेटच नाही आहे. बरोबर. त्यामुळे वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की माझ्याकडे आणि जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तीकडे 24 तासच आहेत. तो त्याचे 24 तास कसे वापरतोय, मी माझे 24 तास कसे वापरतोय. तुम्ही म्हणाल हे कंपॅरिझन चुकीचंच आहे. त्याने त्या 24 तास वापरायला त्याने 5-6 तासच काम करत असेल, पण त्या 5-6 तासात तो काय करतो? जी कामं ज्याला डेलिकेट करते त्याच्याकडे त्यांच्याबरोबर तो काम करतोय. तुम्ही काय करू शकताय? तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर विचार करा, अजून काय करू शकतो? अजून बेटर कसं करू शकतो? एक रिक्षाच्या 5 रिक्षा कशा करू शकतो? एका टपरीची दुसऱ्या एरियात 2 टपऱ्या कशा लावू शकतो? एखादा माझा छोटा व्यवसाय होता. माझं इंटिरियरचं कॉन्ट्रॅक्टिंग होतं. माझं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग मी करत होतो. अजून माणसं लावून मी त्याला सोशल मीडियावर कसं प्रेझेंट करू शकतो? नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळवायला मी काय करू शकतो? हे तुम्हाला शोधावं लागेल. चाललाय व्यवसाय म्हणून मी करतोय. आला तर ठीक, नाही आला तर चाललंच आहे. ही माइंडसेट श्रीमंतांची नाही आहे. श्रीमंतांची माइंडसेट, आत्तापर्यंत जेवढं झालंय, आता मला अजून हवं आहे. आता मी ते शोधणार. ही माइंडसेट आहे. आला तर ठीक, ही तुमची माइंडसेट तुम्हाला कधीच वर जाऊ देणार नाही. सो आपण मगापासून रिच आणि पुअर माइंडसेट किंवा श्रीमंत गरीब या विषयावर सगळं बोलतोय. पण आपण बऱ्याच असं बघतो काही लोक सडन श्रीमंत होतात. म्हणजेच कसं की समजा MIDC आली, सो गुंठामंत्री असतात आणि डायरेक्ट श्रीमंत होतात. घरी एक मोटरसायकल असते, आता फोर व्हीलर रांग लागते. किंवा आता विमानतळाचं काम आहे, आता पुरंदरचं विमानतळ होतंय, सो कोट्यवधी रुपये एकरासाठी देत आहेत, आत्ता वाटप सुरू आहे असं म्हणतायत. मग या केसमध्ये पण असंच होईल का की समजा एखाद्याकडे 10,000 म्हणा महिन्याला येत नव्हते ना, अचानक कोटी रुपये आले आणि मग ते पैसे कुठेतरी उडून जातील, 4-5 वर्षात संपतील, असंही होऊ शकतो. सो अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? पुरंदरचा विमानतळ हे खूप चर्चेचा विषय आहे सध्या. त्याच्या आजूबाजूची गावं, कारण लँड ॲक्विजिशन झाल्याशिवाय ते विमानतळ पूर्ण होणार नाही आणि सरकार खूप चांगल्या किमतीत पण देत आहेत त्यांना. ह्याच्यावर मला एक तो मुळशी पॅटर्नमधला किस्सा आठवला. त्याच्यात शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या आणि ते विकलेले पैसे संपले. तुम्ही मगाशी म्हणालात की ज्या मुलाने स्ट्रगल करून 30,000चा पगार 1,00,000 केला ना, त्याला हा प्रश्न पडतो, अरे मी हे आयुष्य जगलो नाहीये. त्याला एक लिमिट असायला पाहिजे. म्हणजे एकरी करोड रुपये जर मिळाले पुरंदरच्या तुमच्या विमानतळाच्या आजूबाजूच्या गावांना, त्या करोडला तुम्ही कामाला लावून त्या 880 करोड कसे होतील हे जर बघितलं नाही, तर 8 करोडचे 80 लाख आणि 8,000 व्हायला वेळ नाही लागणार. कारण स्वप्न तुमची खूप होती, प्रत्येकाची असतात.
गाडी, फोर व्हीलर गाडी, स्कॉर्पिओ, मर्सिडीज खूप कॉमन झालं आहे. फार वेळ लागत नाही. गोष्टी घेणं सोपे आहे. त्याला मेंटेन करणं अवघड आहे. मर्सिडीज घेताना काय नाही, 80 लाख रुपयात मर्सिडीज येते. 8 करोड मिळालेल्या माणसाला 80 लाख 1 करोड टाकायला काहीच वाटणार नाही. बरोबर. पण त्याचा एक मिरर 45,000 रुपयाचा येतो. एक सर्व्हिसिंग त्याची 1 लाख, 1.25 लाख रुपये जातात. हे मोजलंय का? ती मेंटेन करता करता ती 8 करोडची व्हॅल्यू तुमची 80 लाख आणि 8 लाख आणि 80,000वर येते. त्यामुळे माइंडसेट तुमचं हेच असायला पाहिजे, हे 8 करोड मी नीट ठेवून ह्याला कामाला लावून मी माझं आयुष्य चांगलं कसं करू शकतो. त्या 8 करोडचे 80 करोड कसे होतील हे बघायला पाहिजे मला, सेफ्टी सकट. इथे इन्व्हेस्टमेंटचा रोल येतो. ॲज अ फायनान्शियल प्लॅनर आमचं काम हेच असतं. आता आमच्याकडे रिटायर्ड लोक येतात, ते पैसे चांगली अमाऊंट मिळालेली असते. त्यांचं त्यांची पहिली प्रेफरन्स हाच असतो की बाबा आहेत ते पैसे मला नीट व्यवस्थित ठेवून मला मंथली इन्कम आलं पाहिजे. ते पैसे थोडे ग्रो झाले पाहिजेत. आम्ही 10 वर्षात पैसे महिन्याचे देऊन सुद्धा पैसे दुप्पट केलेले आहेत. ओके. SWP हा एक खूप चांगला पर्याय आहे अशा लोकांसाठी, की तुम्हाला पैसे आलेत, तुम्ही ते पैसे वन टाइम इन्व्हेस्ट केलेत, महिन्याचं इन्कम घ्यायला तुम्ही सुरू केलं, ते इन्कम मी तुम्हाला दर महिन्याला कायमचा देत राहतोय आणि 10 वर्षात तुम्ही गुंतवलेले ते पैसे पण जवळपास दुप्पटच्या आसपास होतात. बरोबर. हा ऑप्शन फार कमी लोकांना माहिती आहे. लोकांना पैसे आले की पहिलं काय दिसतं? खर्च. रिच माइंडसेट, पुअर माइंडसेट. रिच माइंडसेट काय सांगणार? बाबा आपल्याकडे पैसे आलेत, आता ह्याला वाढवायचं बघूया. पुअर माइंडसेट काय सांगणार? आपल्याकडे पैसे आलेत, आपल्याकडे हे नव्हतं, मोठा बंगला बांधू, मस्त छान गाडी घेऊ, फिरायला जाऊ, सोनं घेऊ, जागा घेऊ. जागा अशा ठिकाणी घेऊ जिथे भाव वाढतील नाही वाढतील, शेत होईल नाही होईल माहीत नाही. पण अशा लोकांना हे माहिती नाहीये की आता दुसरे ऑप्शन्स आहेत, जिथे मी पैसे गुंतवले तर ते पैसे माझे वाढतील, पण मला महिन्याचं इन्कम पण मिळेल, माझ्या पुढची पिढी सुद्धा बसून खाऊ शकेल. म्हणजे मी त्यांना एक चांगलं लाईफस्टाईल द्यायचा प्रयत्न करू शकतो त्या पैशातून. ही दृष्टी असणं म्हणजेच तुमचं रिच माइंडसेट आहे. रिच माइंडसेटला तुम्ही श्रीमंत असायला पाहिजे असं नाहीये. तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलायला लागणार आहे. मला माझा दृष्टिकोन हा ठेवायला लागणार आहे की मला मिळालेले पैसे वाढवायचे आहेत. आलेत बस झाले, नाही चालणार. तुम्ही फक्त तुमच्यापुरता विचार करून नाही चालणार. पुढच्या जनरेशनचा पण विचार करा. कारण ही जमीन तुम्हाला मागच्या जनरेशनने दिली आहे, तुम्ही नाही कमवली आहे. आता तुमची जबाबदारी आहे की पुढच्या जनरेशनला तुम्ही काय देताय. मग निदान त्या 8 करोडचे 80 करोड करून द्या. स्वतः कसं होतं की ही जी लोक शेतकरी लोक आहेत, सो शिक्षण कमी आहे, मुलगा जरी शिकला असेल जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन झालंय, शहरामध्ये आलेले नाही आहेत, गावाकडचं जास्त वातावरण पाहिलंय. पण तुम्ही ज्या गोष्टी सांगताय, SWP, SIP, शेअर मार्केट, हे सगळं नवीन आहे. मग अशा लोकांना विश्वास देण्यासाठी की हे खरंच जेन्युइन आहे, तुम्ही इथे या, पैसे इन्व्हेस्ट करा आणि तुमचे पैसे सेव्ह करा, सो यासाठी त्यांना आपण श्युरिटी काय देऊ शकतो? पहिलं तर ना, म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे. म्हणजे माझा जन्म ठाण्यात झाला, पण माझे वडील सोलापूरवरून ठाण्यात शिफ्ट झाले होते. सो वडिलांनी अगदी रस्त्यावरची खोदकामं करून दिवस काढले होते. ओके. कॅडबरीत लागले, कॅडबरीत रिटायर झाले. बरीच वर्ष ते शहरात राहिले. पण तरी पण रिटायर होताना मी त्यांना जेव्हा सांगितलं की हे पैसे आपण म्युच्युअल फंडमध्ये टाकणार आहोत, त्यांनी मला विरोध केला. ओके. म्हणजे ते थोडेफार शिकलेले होते, सही करता यायची त्यावेळेस त्यांना. पण तरी पण त्यांनी मला सांगितलं माझे रिटायरमेंटचे पैसे आहेत, माझे शेवटचा पैसा आहे, आता मला कोण नोकरी पण देणार नाही आहे, तर हे पैसे मी इन्व्हेस्ट करणार तर बँकेत, FDमध्ये, पोस्टात, नंतर LICमध्ये. आणि मी सांगत होतो की नाही, आपण हे पैसे म्युच्युअल फंडमध्येच टाकायचे. शहरात राहिलेला माणूस, 30-40 वर्ष शहरात राहिलेला माणूस सुद्धा जर त्याला विरोध करू शकतो, तर शेतकरी अगदी बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे, त्यांना माहितीच नाही आहे. पण तरी पण मी एक वाक्य सांगेन, शेतकरी माणूस आज अँड्रॉइड मोबाईल वापरतोय का? वापरतोय ना. फोनपे, गुगल पे ॲप वापरतोय का? हे एवढं अपग्रेड केलं ना त्यांनी स्वतःला, आता अपग्रेड करायची वेळ आली आहे. कारण त्यावेळेस मी पोस्टात पैसे टाकले, FDत टाकले. आजपासून 15-20 वर्षापूर्वी ते अगदी रास्त होतं, अगदी बरोबर होतं. 9.5-10% व्याज मिळायचं आणि महागाई 6% होती. आज महागाई 6% आहे, तर तुमचा बँक FDचा इंटरेस्ट पण 6 ते 7%चा आहे. पैसे ग्रो नाही होत आहेत. ही जी त्यांना
पुरंदरच्या एअरपोर्टच्या बाजूला जे गाव आहेत ज्यांना करोड रुपये मिळत आहेत, एअरपोर्ट डिक्लेअर व्हायच्या आधी त्याची व्हॅल्यू किती होती? 2-3 लाख रुपये असेल. 2-3 लाख रुपये. ती 2-3 लाख व्हॅल्यू समजा आपण असं पकडू, 1 वर्ष अगोदर एअरपोर्ट डिक्लेअर व्हायच्या आधी 2-3 लाख होती. ती 4-5 वर्ष अगोदर 50-60 हजार. ह्याला इन्फ्लेशन म्हणतात. आता तो एअरपोर्ट डिक्लेअर नसता झाला तर ते 50,000चे 2-3 लाखच राहिले असते तेवढेच किंवा राहिले 3 लाखाचे 4 लाख झाले असते. Correct. एअरपोर्ट डिक्लेअर झाल्यामुळे ते अचानक वाढली. सो हे महागाई तुम्ही लक्षात नाही घेतली तर तुमच्या पैशांची व्हॅल्यू कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा पैसा कुठे गुंतवायचा, कसा गुंतवायचा. मराठी माणसाकडे चांगलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे ट्रस्ट, विश्वास. माणसं ओळखता येतात बऱ्यापैकी. त्यामुळे ज्यांना डाऊट आहे ना त्यांनी एका फायनान्शियल ॲडवायझरला भेटा, त्यांच्याशी बोला, विषय माहिती करून घ्या आणि मग तुम्ही ठरवा. थोडी अमाऊंट टाकून टेस्ट करून बघा. मी गेली 25 वर्ष हे काम करतोय. ओके. आज 200 करोडचा AUM आम्ही मॅनेज करतोय. म्हणजे लोकांची गुंतवलेली आणि ती वाढलेली रक्कम आज जवळपास 200 करोड रुपये आहे. ओ. किती लोकांनी विश्वास ठेवला असेल माझ्यावर? बरं, असे प्रत्येक वेळी प्रत्येकजण मला कधी ना कधी पहिल्यांदा भेटलाय. करेक्ट. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायला भीती वाटते. बरोबर. पण कधी ना कधी मी पहिल्यांदा भेटलोय. मी तुम्हाला पहिल्यांदा भेटलो. आपण दोघांनी मिळून डिस्कस केलं. तुम्ही छोट्या अमाऊंटने सुरू केलं. 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षांनी तुम्हाला माझ्यावर विश्वास बसला. तुम्ही थोडे थोडे अमाऊंट वाढवत गेले. हे सगळे रिलेशन आपण असेच करतो करेक्ट. सगळेच जण. पण ती पहिली भेट ती तर सुरू करा. पहिली एक पायरी तर घ्या. जाणून घ्यायचा प्रयत्न तर करा की आता हे जे पैसे येणार आहेत किंवा जे पैसे आलेत त्याला अजून काय काय पर्याय असू शकतात माझ्याकडे. बँकेत ठेवणं, तिजोरीत ठेवणं, वाढणार आहेत का पैसे? खूप चांगलं एक एक्झाम्पल होतं. 1979ला जर 100 रुपये तुम्ही तिजोरीत ठेवले आणि एकाने 100 रुपये सोनं घेतलं आणि एकाने 100 रुपये मार्केटमध्ये टाकले तर त्याची व्हॅल्यू किती झाली? तिजोरीत ठेवलेल्याची व्हॅल्यू आज किती असेल? 100 रुपये. त्या काळात 100 रुपये खूप जास्त होते. 1979. मी 1979 का घेतलं? कारण त्यावेळेस मार्केट सुरू झालं होतं 100 पॉईंटने. तर त्या 100 रुपये जे तिजोरीत ठेवले त्या 100 रुपयाची व्हॅल्यू 100 रुपये राहिली. ज्यांनी FDत टाकले होते त्या 100 रुपयाची व्हॅल्यू जवळपास 4-5 हजार रुपये झाली आहे. आणि ज्याने ते 100 रुपये मार्केटमध्ये टाकलेत त्याची व्हॅल्यू जवळपास 60-70 हजार रुपये झाली. आता मार्केट त्यावेळेस सगळ्याला नवीनच होतं. कुठेतरी विश्वास ठेवून तुम्हाला सुरू करायचं आहे. आणि म्युच्युअल फंड हा एकच पर्याय नाही आहे. म्हणजे त्याच्यासारखे बरेच चांगले पर्याय आहेत जिथे तुम्हाला सेफ्टी पण मिळते, तुमचे पैसे गुंतवलेले इंटॅक्ट पण राहतात, तुम्हाला महिन्याला व्याज पण मिळतं. असे बरेच पर्याय आहेत. आम्ही जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो, आम्ही जेव्हा गुंतवणूक करून देतो रिटायर्ड माणसांना, तर रिटायर्ड माणसांना का लमसम बल्कमध्ये पैसे आलेले असतात. माहिती नसतं काय करू या पैशाचं. डिसिजन घ्यायला भीती वाटते कारण आयुष्यभराचा शेवटची जमापुंजी आहे. परत एवढे पैसे येणार नाही. अशा लोकांना आम्ही आमची जबाबदारी समजतो. नुसतं एक क्लायंट नाही समजत. आम्ही प्रत्येक वेळी त्यांना एक वाक्य सांगतो की तुमचे पैसे जोपर्यंत तुमच्या अकाउंटला येत नाहीत तोपर्यंत मी जबाबदार आहे. आज मार्केटमध्ये काय चाललंय? प्रोडक्ट विकला आणि माझा विषय संपला. बँकेने FD दिली, आता तुम्ही बघून घ्या. बँकेने इन्शुरन्सचं प्रोडक्ट चिटकवलं, आता तुम्ही बघून घ्या. आम्ही तसं नाही करत. जो प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते पैसे तुमच्या अकाउंटला येईपर्यंत किंवा तुमच्या नॉमिनीच्या अकाउंटला जाईपर्यंत जबाबदारी माझी आहे. आय एम आन्सरेबल टू यू. पैसे कमी झाले, व्याज कमी झालं, मी तुम्हाला उत्तर देणं बांधील आहे. ही जबाबदारी घेतो एक फायनान्शियल ॲडवायझर. त्यामुळे तुमच्याकडे एक फायनान्शियल ॲडवायझर असणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही आता म्हणताय की त्या व्यक्तीचे पैसे बुडणार नाहीत किंवा त्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे येत नाहीत तोपर्यंत जबाबदारी तुमची. पण अर्थात मग लोकांना असं वाटतं की तुमची फीज खूप मोठी असेल, मग ती तेवढी त्यांना पेलवली पाहिजे. कसं आहे, ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर ना आमच्याकडे बरेच क्लायंट येतात आणि हा कॉमन प्रश्नावरनं लोकांना भीती वाटते. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना प्रत्येक क्लायंटकडे 2 ऑप्शन आहेत, रेग्युलर आणि डायरेक्ट. प्रत्येक क्लायंटचा बेनिफिट आहे डायरेक्टमध्ये. कारण तो आणि कंपनीमध्ये कोणी थर्ड पर्सन नाही आहे. त्यामुळे त्याचे जे एक्स्ट्रा एक्सपेन्सेस होते ते डायरेक्ट त्या क्लायंटला मिळतात. कंपनी डायरेक्ट क्लायंटला पास ऑन करते. ह्याच्या विरुद्ध आहे रेग्युलर. रेग्युलर म्हणजे मध्ये मी आलो. आता मी आलो म्हणजे माझी सर्व्हिस तुम्हाला देणार. मला जर समजा 10 पैसे कमिशन मिळणार आहे आणि तुम्ही 1 रुपया इन्व्हेस्ट केलात तर तुमची इन्व्हेस्टमेंट 90 पैसे नाही दिसत. तुमची इन्व्हेस्टमेंट 1 रुपयात दिसते. फक्त रेग्युलर आणि डायरेक्टमध्ये फरक आहे पर्चेसिंग प्राईसमध्ये.
तर तो तिथे रोल प्ले होतो. त्यामुळे आम्ही कोणत्याही क्लायंटला अपफ्रंट चार्जेस घेत नाही. ओके. मी त्यांना जी सर्व्हिस देतोय त्याचं कमिशन मला कंपनी देते. त्यांनी जे इन्व्हेस्ट केलेत आणि त्यांची जी व्हॅल्यू आहे, आम्ही जे त्यांना मोबाईल ॲप्लिकेशन देतो ज्याच्यावर त्यांना रोजच्या रोज त्यांच्या इन्व्हेस्टमेंट दिसतात. मार्केट काल पडलं तर आज किती व्हॅल्यू झाली, मार्केट काल वाढलं तर आज किती माझा पोर्टफोलिओ वाढला, हे त्या ॲप्लिकेशनवर दिसतं. त्या ॲप्लिकेशनवर त्यांना क्लिअर दिसतं की मी पैसे टाकलेले किती, माझे आज पैसे झालेत किती. त्यांनी विड्रॉवल केलं तर त्या दिवसाचे पैसे पूर्ण अकाउंटला येतात. ओके. त्यामुळे हे चार्जेस ते हिडन आहेत. पण येस, हे वाक्य अगदी खरं आहे की तुमच्याच पैशातून मला कमिशन मिळतं आणि ओके. त्याच्यामुळेच आम्ही वेगळे कोणते चार्जेस घेत नाही. ओके. ओके. त्यामुळे प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट करताना हा थॉट नक्की ठेवा की बाबा मला समोरून काय पैसे द्यायचे नाही आहेत, मला समोरून काय फीस द्यायचे नाही आहेत. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला एकदा सल्ला तरी घ्या. तुम्हाला हे थँक्यू म्हणतो की तुमच्या माध्यमातून निदान आम्ही लोकांपर्यंत ही भावना पोचवू तरी शकतोय, हे अवेअरनेस आम्ही पोचवू तरी शकतोय. नाहीतर आम्हाला एवढा चान्स मिळत नाहीये की आम्ही मनापासून प्रयत्न करतोय की बाबा लोकांना हे ऑप्शन माहीत व्हावेत, प्रत्येकाने ह्या ऑप्शनपर्यंत पोचावं आणि पैशाला पैसा कमवावा. तुमचा पैसा तुमच्यासाठी खूप मोठा पैसा कमवू शकतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. ओके. सो मिळालेला पैसा त्याला ग्रो कसा करायचा ना, ह्या माइंडसेटला तुम्ही रिच माइंडसेट म्हणू शकता. त्यामुळे तुम्हाला ती माइंडसेट चेंज करायला लागणार आहे. आला पैसा, आता बघू कसं करायचं, नाही चालणार. सो अर्थात सरांनी खूप छान एक्सप्लेन केलंय की समजा तुम्हालाही असे अचानक पैसे मिळत आहेत जमिनीचे, सो ते पैसे कुठेही खर्च न होता प्रॉपर पैशाने पैसा कसा कमवला जाईल हे सर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन त्यावरती देऊ शकतील. सो तुम्हाला असं वाटतं की सरांशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, सरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, सो आता स्क्रीनवरती नंबर दिसतोय, तुम्ही त्यांना एक फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. सर नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करतील, तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील. जर तुमच्याकडे अशी खरंच 4-5 लोकं आहेत ज्यांना एकत्र येऊन हे ऐकायचं आहे किंवा ऑप्शन्स बघायचे आहेत की मी काय काय करू शकतो त्या पैशाचं किंवा काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मी कुठे तो पैसा गुंतवू शकतो, तुम्हाला हे माहिती करून घ्यायचं असेल ना, तर एकदा आम्हाला नक्की संपर्क करा. मी शक्यतोवर प्रयत्न करेन की मी पर्सनली येऊन तुम्हाला तिथे गाईड करायचा प्रयत्न ओके. करेन, असं ग्रुपमध्ये लोक असतील तर. ओके. ओके. सो अर्थात सरांनी हे पण सांगितलं की तुमच्याकडे 4 लोकं आहेत आणि त्यांना असा काही प्रॉब्लेम आहे किंवा अशी काही ॲडवाईस पाहिजे असेल तर सर नक्कीच ती ॲडवाईस देतील. सो तुम्हाला वाटतंय की संपर्क करायचा तर नक्की संपर्क करा. येस सर, आता पुढे जाऊयात. येस. सो आपण असं बघतो की कर्ज ही जी गोष्ट आहे तर ती श्रीमंत लोक याला संपत्ती वाढवण्यासाठी वापरतात. तेच पुअर माइंडसेटवाली जी लोक आहेत ते घाबरत घाबरत त्या कर्जाच्या बोजाखाली दबले जातात. आपण असं बघतो, त्याविषयी काय सांगाल? मी ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर ना बऱ्याच लोकांना हे सजेस्ट करतो की घर घ्या. घर घेताना आपल्याला अमाऊंट मोठी असते त्यामुळे एवढे पैसे काय नसतात. आपण बँकेत करून कर्जच घेतो, पण ते कर्ज ना प्रीपेड करू नका. ओके. प्रत्येक मराठी माणूस त्याला ना लहानपणापासून एक गोष्ट डोक्यावर बिंबवली गेली आहे, डोक्यावर कर्ज घेऊन जगू नकोस, हम्म. व्याज भरू नकोस, जेवढ्या लवकर तेवढं कर्ज संपवून टाक. हम्म. सी, इथे एक काळ असा होता ज्यावेळेस बँकेचे व्याज 13-14% होते, होम लोनचे व्याज. बरोबर. आज ते 7.5-8च्या आसपास आलेले आहेत. हम्म. त्यामुळे ते रीचमध्ये आहेत. दुसरं, तुम्ही समजा एक घर घेतलं 1 कोटीचं, त्याच्यावर तुम्ही 80-85 लाखाचं कर्ज घेतलं आणि ते लोन पटापट 7-8 वर्षात संपवून टाकलं. हम्म. तुम्ही काय केलं, त्या 80 लाखावरचं व्याज वाचवलं. हा. ठीक आहे, आज 1 करोडची प्रॉपर्टी तुमची फ्री झाली. पण आज तुमच्या हातात काय आहे? 1 करोडचं घर. बरोबर. त्याच्याने तुम्हाला मॉनिटरी बेनिफिट काय झाला का? काहीच नाही. मी ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर बऱ्याच लोकांना, मी स्वतः हे करतोय. ओके. माझं स्वतःचं लोन आहे 84 लाखाचं. ते मी प्रीपेमेंट न करता असते 54-56 लाखापर्यंत आहे. ती प्रीपेमेंट करताना जेवढे पैसे मला भरायला लागणार होते, मी जेवढे भरणार होतो तेवढ्या अमाऊंटची मी SIP वाढवली आहे. ओके. आज मी ते एका फटक्यात पैसे काढून ते 54-56 लाख रुपये संपवू शकतो. पण तिथे माझा पोर्टफोलिओ सुद्धा 1 करोडपेक्षा जास्त झाला आहे. ओके. आता मी आज ते संपवलं नाही, हे मी व्याज भरतोय ना, हप्ता भरतोय ना, कधी ना कधी ते हळूहळू झिरो होणारच आहे, बरोबर. कारण ते कमी होते. करेक्ट. पण इथे मी काय करतोय, इथे मी चक्रवाढ व्याज कमवतोय, कंपाऊंडिंग इंटरेस्ट मी कमवतोय, माझा पैसा माझ्यासाठी पैसा कमवतोय. ही माइंडसेट आहे.
हे आपल्याला थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी सांगतोय मी. हे प्रवाहाच्या विरुद्ध जाणं श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग आहे. ओके. कारण आपल्याकडे बापजादाची लॉटरी लागणार नाहीये. खूप मोठा खजाना मिळणार नाहीये. आपण आपला आलेलाच पैसा कसा मल्टिप्लाय करू शकतो, त्याला गुणाकार कसा करू शकतो हे बघायला पाहिजे. त्यामुळे मी प्रत्येक जॉब करणारा माणूस जो घर घेतो ना, मी त्याला सांगतो प्रीपेमेंट नका करू. ते पैसे जेवढे तुम्ही प्रीपेमेंटला टाकणार तेवढे इन्व्हेस्ट करा. ओके. एक खूप सुंदर कॅल्क्युलेशन खूप फेमस झालं होतं की तुम्ही समजा 50,000 रुपयाचा जर होम लोनचा हप्ता भरताय तर त्याच्या 10% 5,000 रुपयाची SIP करा. तुम्ही भरलेला इंटरेस्ट सगळा तुम्हाला 20 वर्षांनी परत मिळतो. म्हणजे तुम्ही 50,000 20 वर्ष भरणार होतात तर ते 5,000 पण 20 वर्ष भरा. तुम्ही जेवढा इंटरेस्ट भरला तेवढा परत मिळतो. ओके. मग हे का नाही करत आहे आपण? जर फक्त ऐकतोय, माहिती आहे, कुठून तरी कोणीतरी सांगितलं, कोणीतरी सजेस्ट केलं, पण करत का नाहीये मग मी? कारण माझं माइंड मला 20 वर्ष 5,000 टाकायला तयार करत नाहीये, मला अलाव करत नाहीये. कुठेतरी अरे नाही मार्केट आहे, मार्केट आहे, मार्केट आहे, ह्या गोष्टीला आपण घाबरतोय. विश्वास ठेवा आणि सुरू करा. हे माइंडसेट तुम्हाला चेंज करायला लागणार आहे. कितीतरी लोक, श्रीमंत लोक काय करतात माहिती आहे? जो कमवलेला पैसा आहे ना, तो लोनमध्ये कधीच टाकत नाही. त्यांना दुसरं काय घ्यायचं ना, ते लोन घेतात, ओके. व्याज भरतात आणि ते व्याज भरताना ती जी अमाऊंट त्यांच्याकडे होती ती अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात जिथे ते व्याजापेक्षा जास्त अमाऊंट ते कमवत आहेत. ओ. तिथे आज कुठल्या श्रीमंत माणसावर कर्ज नाहीये. मला एकही माणसाचं नाव सांगायचं. नाही आहे. भारतासारख्या देशामध्ये देशावर सुद्धा खूप लाखो कोटींचं कर्ज आहे. आपण नाही भरू शकत का? जर सगळे अर्थतज्ञ हे सांगतायत, आपण का घाबरतोय? कोण अडवते मला? व्याज वाचवू नका, व्याज कमवा. चक्रवाढ व्याज कमवायला शिका. हा श्रीमंतीचा एकदम साधा आणि सोपा नियम आहे. पण अर्थात अगेन आपण जे म्हणतो की माइंडसेट बदलणं हे आपल्याला लहानपणापासूनच झालं पाहिजे. मग मुलांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की समजा हा माइंडसेट आपल्याला चेंज करायचा आहे, सो मुलांवर कशा पद्धतीने हे संस्कार केले पाहिजेत? आपल्या मराठी माणसांमध्ये ना बिझनेसला एवढं प्राधान्य दिले जात नाही. म्हणजे माझ्या लहानपणी मी ऐकायचो, अरे DED BED कर, गव्हर्नमेंटची नोकरी बघ, म्हणजे तू सेटल झाला. आत्ताचे जेनझी आहे ना, गव्हर्नमेंटची जॉब मिळायला तरी घेत नाहीयेत. कारण त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिसतात की गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये किती सॅलरी मिळते, बाहेर मला किती सॅलरी मिळते. आता नेक्स्ट जनरेशन आहे ना, ती सगळेजण बिझनेससाठी विचार करतात. हेच ऑपोजिट जे मराठी माणसाचं माइंडसेट आहे त्याच्या ऑपोजिट गुजराती मारवाडी माइंडसेट आहे. ते मुलाला सांगतात, हा तुला काय शिकायचं ते शिक, पण येऊन इथे बिझनेसवर दुकानाच्या गल्ल्यावर बस. त्या गल्ल्यावर बसवतात, त्याला शिकवतात. तो शिकल्यानंतर त्याला दुसरं दुकान टाकून देतात, त्याला मदत करतात. मराठी माणूस का नाही करत आहे? मराठी माणूस काय करतोय? शिक, मोठा हो, इंजिनियर हो, नोकरी बघ. शिक, मोठा हो, DED कर, BED कर, शिक्षकाची नोकरी कर. नोकरीच्या पुढे का नाही विचार करत आहे आपण? श्रीमंत माइंडसेट व्हायला तुम्हाला नोकरीमध्ये सुद्धा माणूस श्रीमंत होऊ शकतो, फक्त तुम्हाला माइंडसेट तसं ठेवायला लागेल. त्यामुळे मी सजेस्ट करतो, प्रत्येक मराठी माणसाने स्वतःच्या मुलाला लहानपणापासून व्यवसायाचे धडे दिले पाहिजेत. ओके. हे शाळेत शिकवलं जात नाही. जो नोकरी करणारा पिता आहे, आईबाप जर नोकरी करतायत तर त्यांनी मुलाला हे सांगायला पाहिजे, आम्ही नोकरी करतोच आहे, आम्ही सेटल आहोत, आता तू बिझनेसचं बघ, तू विचार कर, आम्ही तुला बॅकअप आहोत, आम्ही तुला सपोर्ट करतो. हा विचार मुळात बदलणं गरजेचं आहे, तर क्रांती होईल. समजा एका मुलाने तुम्ही त्याला दिले 50 रुपये, जा भाजी घेऊन ये. तुम्हाला माहिती आहे ती भाजी 50 रुपयात येणार आहे आणि तरी तुम्ही त्याला मोजून 50 रुपयेच दिलेत. त्या मुलाने ती भाजी आणताना स्वतःसाठी एक 2 रुपयाचं चॉकलेट पण आणलं. आता तुम्हाला प्रश्न पडेल, अरे मी तर ह्याला 50 फक्त भाजीच दिले, चॉकलेट कुठून आणलं? त्या आईने त्याला मुलाला विचारलं, अरे हे 2 रुपयाचं चॉकलेट कसं काय मिळालं तुला? तो म्हणाला, नाही आई, मी विचारलं त्यांना, ते काका म्हणाले 50 रुपये, पण मी अजून 2-3 ठिकाणी चौकशी केली तर एकाने मला ती 48 रुपयाला दिली. तीच भाजी होती, तशीच भाजी होती. तर मी म्हटलं हे 2 रुपये मी स्वतःसाठी चॉकलेट घेऊ शकतो, म्हणून मी घेतले. हा व्यापारी स्वभाव तुम्ही आयडेंटिफाय करून त्याला ते प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्या मुलाला तुम्ही सांगितलं होतं का की 2 रुपये वाचले तरच घे? त्याने स्वतःचं डोकं लावून अजून स्वस्तात कशी गोष्ट मिळेल, चांगली गोष्ट आणली, चांगली भाजी आणली आणि तरी स्वतःसाठी 2 रुपये वाचवले. हाच तर व्यवसाय आहे. इथून तर सुरुवात होते. धीरूभाई अंबानीने जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा त्याने MBA नव्हतं केलं, त्याने शून्यातनंच विश्व निर्माण केलंय. असंच कुठून तरी सुरू झालंय.
त्यामुळे हा मुलगा पुढे जाऊन धीरूभाई अंबानी का नाही होऊ शकत? तुम्हाला त्याच्यात धीरूभाई अंबानी दिसला पाहिजे. तर आता शेवटाकडे येऊयात आपण. समजा एखादा व्यक्ती आत्ता आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि त्याला पुढच्या 5 वर्षामध्ये त्यातून बाहेर यायचंय. सो त्यांनी काय त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग आत्ता केलं पाहिजे जेणेकरून तो त्या अडचणीतून 5 वर्षात बाहेर पडेल? सी, आत्ता आर्थिक अडचण आहे ना, जी आहे ती अचानक नाही आलेली आहे. ती काहीतरी चुकीच्या गोष्टींमुळे, काहीतरी चुकीच्या सवयीमुळे हळूहळू हळू करत आलेली आहे. तर ती जाणार पण तशीच आहे. फक्त त्याचा स्पीड कसा ठेवायचा ते आपल्यावर डिपेंड आहे. फायनान्शियल प्लॅनिंग करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला, की तुम्हाला कुठेतरी ना गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे. अडचण आहे, अडचण तशीच राहणार आहे. त्या अडचणीमध्ये अजून थोडी अडचण वाढवा आणि गुंतवणूक सुरू करा. ओके. कारण ती वाढवलेली अडचणच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढणार आहे. ओके. कारण असं समजा की तुमच्याकडे एक महिन्याला 20, 25, 30,000 रुपये पगार येतो. हातात फक्त 2-3 हजार रुपये शिल्लक राहतात. मी सांगेन तुम्ही 500,000 रुपयांनी सुरू करा. ओके. अडचण आहेच ना, अजून 1,000 रुपयांनी अडचण वाढली असं समजा आणि ते सुरू करा. 2-3 वर्षांना तुमच्याकडे एक अशी अमाऊंट असेल ना, ज्याच्यातून तुम्ही काहीतरी बघून ते अमाऊंट काढून टाकून देऊ शकता. लोनचा बर्डन कमी करू शकता. 4-5 वर्षात तुम्ही त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पण येऊ शकता. कारण चक्रवाढ व्याज खरंच खूप मोठा रोल प्ले करतो. ओके. तुमच्या आयुष्यात जादू करू शकतो, फक्त तुम्ही त्याला वेळ द्यायला हवा. ओके. जादू रातोरात नाही होणार. ही खास करून कंपाऊंडिंगची जादू, त्याला वेळ लागतो. पण अडचण आहे म्हणून मी काहीच नाही केलं तर त्या अडचणीतून तुम्ही बाहेर पडणार नाही. त्या अडचणीतून बाहेर पडायला तुम्हाला धडपड करायला लागणार आहे. धडपड करून कमवलेली अमाऊंट त्याच्यातून थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करायला लागणार आहे. तुम्ही दुसरं असंही इन्व्हेस्ट करू शकता की मी माझा वेळ इन्व्हेस्ट करेन. ओके. जेवढा वेळ मी काम करतोय त्याच्यात 2 तास जास्त मी काम करेन. त्या अडचणीतून तुम्ही लवकर बाहेर पडाल. मी नोकरीवरून घरी आलो, मी दुसरा छोटा व्यवसाय काहीतरी करू शकतो 2 तासाचा, 3 तासाचा. ह्या गोष्टी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील. काहीच नाही होत आहे म्हणून जर मी अडचणीत बसून राहिलो, अडचणीत तुम्ही खोलवर जात राहणार, बाहेर नाही येणार. ओके. ओके. कारण प्रत्येक माणसाने ही परिस्थिती कधी ना कधी अनुभवलेली आहे आणि त्या प्रत्येक माणसाने जो आज यशस्वी झालाय त्याचा हा प्रत्येकाचा अनुभव आहे की त्यावेळेस मला ही अडचण आली होती आणि मी हे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलं, ह्याला मी वेळ दिला आणि मी तिथून बाहेर पडलो. आणि आता माझ्याकडे कायमचा अनुभव आहे की त्या अडचणीत मी हे केलं होतं. म्हणजे प्रत्येक वेळी तो अनुभव मला आयुष्यात काहीतरी शिकवतोय की गेल्या अडचणीत मी काय केलं होतं, तर मी हे 1-2 तास काम एक्स्ट्रा केलं होतं, मी हा बिझनेस केला होता. एका माणसाने तर तो 2 तासाचा बिझनेसला कायमस्वरूपी स्वतःचा बिझनेस केला, नोकरी पण सोडून दिली. आत्ता काल परवा मी एक लेख वाचला. 7-8 हजार रुपये महिना पगारावर काम करणारा माणूस, त्याने कर्ज काढून स्वतःची गाडी घेतली आणि उबेरला लावली. ओके. उबेरला लावली. दिवसातून फक्त एक ट्रिप व्हायची, 2-3 हजार रुपये शिल्लक राहायचे. पण विचार करा, महिन्याला 7-8 हजार रुपये कमवणारा माणूस दिवसाचे 2-3 हजारावर आला. त्याचा अनुभव वाचण्यात ह्याच्यासाठी आला की मिसिंग लिंक ओपन झाला. मिसिंग लिंक ओपन झाल्यामुळे त्याच्या दिवसाच्या 2 ट्रिप होत आहेत. तो सांगतोय की साहेब, ह्या मिसिंग लिंकमुळे आता मी दिवसातून 2 ट्रिप करतोय आणि जिथे मी 2-3 हजार वाचवायचो आता माझे दिवसाचे 7-8 हजार रुपये वाचत आहेत. इमॅजिन करा, जो माणूस महिन्याला 7-8 हजार कमवणारा आज सांगतो की मी दिवसाला 7-8 हजार कमवतो. अडचणीमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला त्या ऑपॉर्च्युनिटीकडे लक्ष द्यायचं आहे. करेक्ट. मॅनिफेस्टेशनमध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं की तुम्हाला लक्ष कशावर द्यायचं आहे. मी त्रासलेला आहे, मी आजारी आहे, मला ह्या आजारातून बरं व्हायचं आहे. तुम्ही आजारातून बाहेर नाही पडणार. मी खूप फिट आहे, मी खूप चांगला आहे, माझं आयुष्य खूप सुरळीत आहे, तरच तुम्ही त्या आजारातून बाहेर पडा. तुम्ही आजार बोलला तर तुमचा फोकस, तुमची एनर्जी आजारावर जाते. त्यामुळे अडचण 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 तुम्ही बोलत राहिलात तर तुम्ही अडचणीतून बाहेर पडणार नाही. त्या अडचणीमध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही जर हे शोधलं आणि त्या ऑपॉर्च्युनिटीवर लक्ष ठेवलं, अडचण तुम्हाला दिसणारच नाही. सो सरांनी खूप सुंदर सगळं एक्सप्लेन केलंय की रिच माइंडसेट काय असतो, पुअर माइंडसेट काय असतो, श्रीमंत व्हायचं असेल तर कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत किंवा काय माइंडसेट असला पाहिजे. खूप सुंदर एक्सप्लेन केलंय. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ओके सर, तुम्ही आता खूप छान मार्गदर्शन केलंय. सो तुर्तास आपण आता रजा घेऊयात, पुन्हा आपण परत एकदा भेटूयात. सो तुम्ही आता तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू गणेश. तुम्ही आम्हाला दरवेळी अपॉर्च्युनिटी देता तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचायची आणि आमचे विचार व्यक्त करायची. माझा अनुभव त्यांच्या काही कामी आला, बस माझ्यासाठी हे खूप मोठं आहे. सो
तुम्हाला जर असं वाटतंय की सरांनी एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टवरती बोलावं किंवा त्या विषयाचा आपण पॉडकास्ट करावा, तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. नक्कीच आपण नेक्स्ट टाईम त्या विषयावर पॉडकास्ट करूयात. येस. सर आता भेटूयात, रजा घेऊयात. थँक्यू गणेश, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.